मिरजेतील राजीव गांधी नगर करल या ठिकाणी एका शेतामध्ये संशयितरित्या एक टेम्पो थांबलेला असल्याची बातमी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पाहणी केली असता या टेम्पोमध्ये 10 बैल आढळून आले। या बैलांची अवस्था दयनीय झाली होती। बैलांना इजाही झाली होती। या बैलांना कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने आणल्या असल्याचा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। त्यांनी त्या बैलाची सुटका करून थेट मिरज शहर पोलीस ठाण्यात ॲनिमल ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यासाठी धाव घेतली होती। यामध्ये त्यांनी 10 बैलांची सुटका केली असून त्यांना शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून नंतर गोशाळेमध्ये सोडणार असल्याची माहिती विनायक मायनकर यांनी दिली आहे। आज राजीव गांधी नगर करल येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना एक बातमी आली होती की एक संशयास्पदरित्या एक टेम्पो करलमध्ये एका शेतामध्ये थांबलेला आहे। तर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी तिथं जाऊन बघितलं असता एक 10 बैल अत्यंत निर्दयतेने कापाला जायच्या उद्देशाने कापाला जात आहेत। ती बैल कोणाचे पाय तुटलेले आहेत, कोणाच्या कुठल्या बैलाला डोळ्याला इजा झालेली आहे, अंगावर इजा झालेली आहे, अशा जखमी अवस्थेत सगळे बैल होते आणि एकदम निर्दयतेने बांधलेले होते। त्या बैलांना उठता पण येत नव्हतं आणि सरळ काय उभारता पण येत नव्हतं, अशी परिस्थिती होती। आणि आत्ता मिरज शहर पोलीस स्टेशननं ॲनिमल क्रुएलिटी ॲक्ट प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे या सगळ्या बैलांवर कारवाई सुरू केलेली आहे। त्या बैलांची अशी परिस्थिती होती की ती टेम्पोतून उतरू पण शकत नव्हती। त्यामुळे आता व्यवस्थितरित्या सुरक्षितदृष्ट्या एक 2-3 टेम्पोमध्ये घालून काही बैल आणलेले आहेत आणि आता बाकीच्या बैलांना उपचारासाठी आम्ही पशुवैद्यकीय चिकित्सालय मिरजेच्या इथं अधिकाऱ्यांकडे घेऊन त्यांच्यावर आता योग्य व्यवस्थित ट्रीटमेंट करून ते पांजरपूर किंवा गोशाळेत सोडत आहोत। आणि ॲनिमल क्रुएलिटी ॲक्टप्रमाणे ह्याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे, ही बैलं कुठं चाललेली आहेत, कुणाकडनं विकत घेतली आणि कर्नाटकमध्ये साधारण गुडची आणि उगार या भागात कुणाकडे ती कापाला चालली होती याचा सगळा शोध पोलीस घेत आहेत। काल परवा दिवशी पण अशीच एक 2 बैलं कापाला जात असताना उगारची टेम्पो होती आणि कारवाई केलेली आहे। आणि जरा पोलीस प्रशासनानं पण जरा नाकेबंदी करून चांगली व्यवस्था करावी आणि गोहत्याबंदी होऊ नये आपल्या भागात, यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देऊन कारवाई करत राहावी। महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गोहत्याबंदी आहे, तरीसुद्धा राजरोसपणे गायींची आणि बैलांची कत्तल होत आहे। मिरजेचे पोलीस निरीक्षक आणि DYSP साहेब कारवाई करतच आहेत।